नमस्कार. रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या भागात आपण बघणार आहोत नारळी पौर्णिमेनिमित्त खोबऱ्याचा म्हैसूर पाक. बघू शकताय तुम्ही अतिशय नाजूक, अलवार आणि अतिशय चविष्ट सुंदर म्हैसूर पाकची रेसिपी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघू शकताय तुम्ही अतिशय सुंदर जाळी पडलेली आहे आणि तीही अगदी कमी तुपामध्ये. गाईचं तूप वापरले पण अगदी कमी घेतलेलं आहे, तरीसुद्धा इतकी सुंदर जाळी त्याला दिसते तुम्हाला. आणि फक्त 10 ते 15 मिनिटात हा म्हैसूर पाक सेटसुद्धा होतो. बघू शकताय तुम्ही अगदी छान म्हैसूर पाकच्या वड्या आपण बघतो आहोत. खुटखुटीत झालेल्या आहेत आणि चविष्टसुद्धा. आता अगदी करेक्ट प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे. मेजरिंगचा हा सगळ्यात मोठा कप आहे. तुम्हाला ज्या प्रमाणात हवं आहे त्या प्रमाणात तुम्ही बनवू शकता. हेच प्रमाण तुम्ही फॉलो करायचं आहे, दुप्पट किंवा तिप्पट घेऊन. या कपानं मी पूर्ण भरून डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे आणि त्याच कपानं थोडीशी कमी म्हणजे पाऊण कप साखर घेतली आहे. सगळं साहित्य एकत्र करायचं आहे आणि ही आहे दुधावरची साय, घरचीच आहे. फक्त साय आहे ही. जेवढी साखर तेवढीच साय घेतलेली आहे. पाऊण कपच आहे. त्यानंतर हे आहे गाईचं तूप. तुमच्याकडे जे तूप अवेलेबल असेल ते घ्या. फक्त पाव कप घ्यायचं आहे. पाव कपामध्येच म्हैसूरला छान जाळी पडते आणि तूप सुटायला सुद्धा लागतं. त्यासाठी जास्त तूप घेण्याची काहीच गरज नाही. अर्धा चमचा वेलची पावडर टाकलेली आहे. सुंठ, वेलची आणि जायफळ पूड मिक्स आहे ही. त्यानंतर असा ट्रे तयार ठेवायचा आहे तूप लावून. सगळं साहित्य एकत्र केलेलं आता गॅसवर ठेवलेलं आहे मी. गॅस मोठा ठेवायचा आहे. जाड बुडाची कढई वापरायची आहे. पातळ बुडाची जर कढई किंवा भांडा असेल तर अजिबात वापरू नका. म्हैसूर तळाशी लागू शकतो. त्यासाठी अशी जाड बुडाचीच कढई घ्या. आता व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, कारण हे सगळं मिश्रण थोड्या थोड्या वेळांनी कोणत्या रूपात येतं हे लक्षपूर्वक बघणं गरजेचं आहे. व्हिडिओ जर तुम्ही स्किप केलात तर तुम्हाला कळणार नाही की किती मिनिटात आणि किती वेळात हे खोबरं भाजलं गेलं. डेसिकेटेड कोकोनट घेतल्यामुळं म्हैसूर पाक अगदी अलवार आणि सुंदर नाजूक तयार होतो. शिवाय तो चविष्ट लागतो आणि टिकतोसुद्धा. या नारळी पौर्णिमेला हा म्हैसूर पाक नक्की ट्राय करा. अतिशय सोपी पद्धत आहे. असा ट्रे तूप लावून तयार ठेवला आहे मी. आता 1.5 ते 2 मिनिटांनी बघू शकताय तुम्ही मिश्रण सगळं आता विरघळायला सुरुवात झाली, एकजीव व्हायला सुरुवात झालेली आहे. न थांबता हे असं सतत ढवळत राहायचं आहे. तुम्ही जर हे अशा स्टेजला जर सोडून दुसरं काम करायला घेतलं तर तळाशी करपू शकतं. त्यामुळं लक्षपूर्वक आपल्याला व्यवस्थित एकजीव करत राहायचं आहे. आता बघा 3-4 मिनिटांनी थोडंसं चमचा जड लागतोय. एकजीव झाले मिश्रण, पण अजून ते फुललेलं नाही आहे. असंच आपण ढवळत राहूया. एकसारखं ढवळल्यामुळं सगळ्या बाजूंनी व्यवस्थित खोबरं भाजलं जातं आणि चविष्ट होतं. त्यामुळं आता हळूहळू आटायला सुद्धा सुरुवात झालेली आहे मिश्रण. व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की कोणत्या मिनिटाला कसं दिसते खोबरं आणि ते मिश्रण कसं शिजत आले हे बघणं खूप महत्त्वाचं असतं. व्हिडिओ जर स्किप केला तर तुम्हाला काहीच कळणार नाही. आता बघा आपण असं व्यवस्थित ढवळत ढवळत शिजवतच चमचा न सोडता आपण व्यवस्थित ढवळत राहायचे. सगळं मिक्स करत राहूया. बघा आता फुलायला सुरुवात झालेली आहे, दिसते तुम्हाला. कडेने आता मिश्रण फुलायला सुरुवात झालेली आहे. हात भरून येतो, पण चमचा अजिबात सोडू नका. बघा आता तूप सुटायला लागले, पण आता ढवळणं सोडायचं नाही आहे. असं मिक्स करत राहायचं आहे. बघा आता हलकं हलकं होतं. आता जर आपण थांबवलं तर बघू शकतो की कडेनी
तूप सुटायला लागले आणि मिश्रण अगदी जाळी पडायला सुरुवात झालेली आहे. कमी तुपात बनवलं आहे. हा खूप जास्त तुपाची गरज नाही आहे, कारण आपण जी साय घेतली होती त्याचंसुद्धा तूप तयार होतं आणि त्याचं अगदी प्रमाण परफेक्ट होतं. त्यामुळे जास्त तूप घेण्याची काहीच गरज नाही. हे एवढं तूप अगदी या रेशोसाठी परफेक्ट आहे. आधी खोबरं भाजून घेण्याची वगैरे गरज नाही आहे, कारण आपण हे 6 ते 7 मिनिटं असंच ढवळत राहणार आहोत. त्यामुळं खोबरं यात भाजलंच जातं. बघू शकताय तुम्ही आता मिश्रण अगदी हलकं आणि जाळीदार व्हायला सुरुवात झालेली आहे. बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा असं कुठल्याही प्रकारचं काहीसुद्धा आपण साहित्य टाकलेलं नाही आहे यात, तरीसुद्धा त्याला छान जाळी पडायला सुरुवात झालेली आहे. गॅस मोठाच ठेवलेला आहे मी. मोठ्या गॅसवरच हे सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे. गॅस बारीक केला तर वेळ लागू शकतो आणि शिवाय जाळीसुद्धा पडणार नाही आहे त्याला. त्यामुळे गॅस मोठाच ठेवा, पण कढई जाड बुडाचीच घ्या, तरच हा रिझल्ट शक्य आहे. आता बघा, गोळा व्हायला लागलाय आणि जाळी फुलायला सुरुवात झालेली आहे. आता तुम्ही फरक बघू शकता की सुरुवातीला मिश्रण जड होतं, आता अगदी हलकं व्हायला सुरुवात झालेली आहे आणि कमीसुद्धा दिसतंय. आता असंच आपण हे सतत ढवळत राहायचं आहे. आता तळ सुटायला सुरुवात झालेली आहे. कढईपासून मिश्रण आपलं वेगळं होतंय, बघू शकताय तुम्ही. हे बघा, तूप सुटायला लागलंय, वेगळं व्हायला लागलंय तूप. या स्टेजला येईपर्यंत सतत ढवळत राहणं गरजेचं आहे. बघा, सुंदर जाळी पडलेली आहे. नक्की ट्राय करा ही रेसिपी. खूप सुंदर होतो खोबऱ्याचा म्हैसूर पाक. एकदा बनवलात तर सगळ्यांना खूप आश्चर्य वाटणार आहे आणि तुमचं खूप कौतुक होणार आहे. तूप सुटायला लागले, बघू शकताय तुम्ही. हे अशा स्टेजला येईपर्यंत आपल्याला मिश्रण सतत ढवळत राहायचं आहे. आता गॅस बारीक केला आहे मी, कारण आता या स्टेजला जर तुम्ही गॅस मोठाच ठेवलात तर तळाशी करपू शकतं. त्यामुळं गॅस बारीक ठेवा. आणि आता बंद केलेला आहे, काढून घेऊया. तूप लावून ट्रे तयार ठेवला होता मी. हळूवारपणानं हे मिश्रण ट्रेमध्ये काढून घ्यायचं आहे. जाळी मोडू नये याची काळजी घ्यायची आहे. वरून चमचा किंवा उलथणं काहीही फिरवायचं नाही आहे त्यामध्ये. ही अशीच जाळी व्यवस्थित ठेवायची आहे. अतिशय कमी तुपामध्ये छान जाळीदार म्हैसूर पाक बनलेला आहे. थोडंसं मिश्रण असं सारखं करूया हलक्या हाताने आणि त्यावर थोडेसे पिस्त्याचे काप आत्ताच टाकून घ्यायचे आहेत. नंतर जर टाकले तर ते वेगळे होऊ शकतात. त्यामुळे मिश्रण आत्ता ओलसर असतानाच आपल्याला पिस्त्याचे काप टाकून घ्यायचे आहेत. हलक्या हाताने चमच्याने थोडंसं फिरवून घेतलं आहे मी, म्हणजे ते व्यवस्थित सेट होईल. आता 10 ते 12 मिनिटं झालेली आहेत आणि मिश्रण थोडंसं सेट झालेलं आहे. पूर्ण कडक झालेलं नाही आहे, थोडंसं ओलसर आहे, मऊसर आहे. तोपर्यंतच आपल्याला हे असे काप काढून घ्यायचे आहेत. कारण अगदी शेवटी सेट झाल्यानंतर जर तुम्ही कट करायला गेलात तर अजिबात कट होत नाही. म्हैसूर पाक मोडू शकतो. त्यामुळं 10-1 मिनिटं झाली की लगेच असे काप काढून घ्या आणि थंड करायला ठेवून द्या. आता जवळजवळ तास ते सव्वा तासाने आपण हे बघूया. बघू शकताय तुम्ही, गरमच आहे अजून, पण तासभर झालेला आहे. तासाभराने आपण ही म्हैसूर पाकची वडी काढून बघतोय. बघू शकताय तुम्ही, अतिशय सुंदर जाळीदार म्हैसूर पाक तयार आहे. नक्की ट्राय करा ही रेसिपी सफर चॅनेल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, हाईप बटन प्रेस करा, म्हणजे असेच सुंदर व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. पुन्हा भेटूया पुढच्या भागात अशाच सुंदर रेसिपीसह. तोपर्यंत निरोप घेऊया. धन्यवाद.